हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ती खूप समजूतदार आहे ना, मग असं का वागते? प्लीज, तुला इथे राहायचंच असेल तर माझी फक्त फ्रेंड म्हणूनच राहा. नाहीतर इतकं बोलून तो थांबला. त्याचं वाक्य पूर्ण करत मी म्हणाली, नाहीतर काय? नाहीतर तुला माझी काहीच गरज नाही आणि मी निघून जाऊ शकते, बरोबर ना? माझं हे ऐकताच साहिल चिडून म्हणाला, तुझी प्रॉब्लेम काय आहे? तुला नक्की काय हवंय? मी रडत किंचाळत उत्तर दिलं, तू तू मला हवायस, देऊ शकतोस का? तुला माहीत होतं ना की मी तुझ्याशिवाय माझं कुणीच नाही, तरीसुद्धा तू माझ्याशी असं का केलं साहिल? का? मला पुन्हा एकटी का केलंस? मी हे सगळं बोलतच होते तेवढ्यात मेघाने चांगली असल्याचं नाटक करत साहिलला सांगितलं, साहिल, मी तुला आधीच सांगितलं होतं ना की अनुषा खूप एकटी आहे. तिला असं एकटं सोडू नकोस. माझं काय आहे? माझ्याकडे माझं कुटुंब आहे. मी स्वतःला सावरू शकते. पण अनुषा, तिच्याकडे कुणीच नाही. तिचे वडीलसुद्धा तिच्यासोबत नाहीत. प्लीज मला सोड आणि अनुषासोबत सगळं पुन्हा नीट कर. तिच्या बोलण्यातूनच मला कळत होतं की तिला नक्की काय दाखवायचं आहे. जणू तिने माझ्यावर दया दाखवून साहिल मला दान दिलं आहे असं दाखवू पाहत होती. तेव्हाच माझ्या आतला स्वाभिमान जागा झाला. मी सरळ त्याच्या तोंडावर म्हणाले, मला कुणाचाही उपकार नकोयत आणि एकाच मण्यात दोन तलवारी कधीच जाऊ शकत नाहीत. त्यामुळे मिस्टर साहिल आहुजा, तुमचं प्रेम घेऊन तुम्ही निघून जा. मी एकटीच ठीक आहे. मला माझ्या आयुष्यात तुमच्यासारख्या माणसाची गरज नाही आणि तुमच्या या तथाकथित प्रेमाची मला कसलीही मेहरबानी नको. हे बोलून मी त्याचं काहीही न ऐकता फोन कट केला. पुढच्या दिवसांपासून जेव्हा जेव्हा मी कॉलेजला किंवा ट्युशनला जायचे तेव्हा मेघा मुद्दाम मला दाखवण्यासाठी साहिलला चिटकून राहत असे. मी शक्य तितकं त्या दोघांकडे दुर्लक्ष करत होते. कॉलेजमध्ये बिपू आणि सोनी माझ्यासोबत असायच्या, त्यामुळे तिथे फार अडचण नसायची. पण ट्युशनमध्ये मला एकटीच सगळं सहन करावं लागत होतं, जे माझ्यासाठी खूप कठीण होतं. त्याचा माझ्या मनावरही खूप परिणाम होत होता. त्यातच काही काळाने सोनीला तिच्या आईवडिलांकडे तातडीने जावं लागलं. त्यानंतर मी आणखी एकटी झाले. माझं बोलणंसुद्धा जवळजवळ बंद झालं होतं. एक दिवस घरी माझ्या मावश्या वगैरे सगळ्या आल्या होत्या. मला कुणालाही भेटायचं अजिबात मन नव्हतं. पण लिली जबरदस्तीने मला सगळ्यांकडे घेऊन गेली. सगळे गप्पा मारत असतानाच मला अचानक चक्कर यायला लागली. अचानक माझ्या नाकातून रक्त येऊ लागलं आणि मी बेशुद्ध पडले. शुद्धीवर आले तेव्हा मी नर्सिंग होमच्या बेडवर होते. डॉक्टर काकांनी माझ्या तब्येतीबद्दल सगळं सांगितलं. त्यानंतर किती दिवस मी घरी होते आणि किती दिवस नर्सिंग होममध्ये याचाही मला अंदाज नसायचा, कारण बहुतेक वेळा मी शुद्धीतच नसायचे. एक दिवस कसाबसा डोळे उघडले तेव्हा समोर मला एक धूसरशी आकृती दिसली. माझे डोळे उघडताच त्या व्यक्तीने हात पुढे करत विचारलं, माझ्यासोबत येशील का? माझ्यावर विश्वास आहे का? काय झालं माहीत नाही, पण मी काहीही विचार न करता माझा थरथरणारा हात हळूच त्या हातावर ठेवला. त्या दिवसापासून आजपर्यंत त्या हाताने माझा हात कधीच सोडला नाही. हे सांगताना अनुषाची नजर तिच्या हातांकडे होती, जे अविराजने आपल्या हातांमध्ये घट्ट पकडून ठेवले होते. हो, ती अविराजच्याच विषयी बोलत होती. त्या दिवसानंतर अविराजने कधीही अनुषाचा हात सोडला नव्हता. तो नेहमी तिच्यासोबतच राहिला होता. अनुषाच्या नजरेचा पाठलाग करत अविराजची नजर त्यांच्या एकत्रित हातांकडे गेली आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. अनुषाचा हात आणखी घट्ट धरत तो म्हणाला, आणि आयुष्यभर असंच राहील. जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत आपल्याला कुणीही वेगळं करू शकत नाही. आणि त्यानंतर अविराजचं हे ऐकून अनुषाच्या चेहऱ्यावरही हसू आलं आणि तिने मान हलवून होकार दिला. तेवढ्यात अनुषाच्या मनात काहीतरी आलं. ती अविराजकडे पाहत म्हणाली, अच्छा अवि, मी तुला कधी विचारलं नाही, पण मी तुला नेमकी कशी भेटले होते?
हे ऐकताच अविराज तिला बाल्कनीत ठेवलेल्या खुर्चीवर बसवत तिच्या समोर गुडघ्यावर बसला आणि बोलू लागला. त्या रात्री मी तुला कॉलेजच्या फ्रेशर्स पार्टीतून बाहेर पडलो. त्याच रात्री मी अमेरिकेला जाण्याची सगळी तयारी केली होती आणि भारत सोडून निघून गेलो. साधारण 6 महिन्यानंतर मला कळलं की ऋषभचा अपघात झाला आहे आणि तो नर्सिंग होममध्ये दाखल आहे. हे कळताच मी ताबडतोब भारतात परत आलो. त्याला भेटून बाहेर पडत असतानाच जवळच्याच एका वॉर्डमधून कुणीतरी किंचाळत असल्याचा आवाज माझ्या कानावर पडला. एक मुलगी किंचाळत काहीतरी बोलत होती. माझे पाय आपोआप त्या दिशेने वळले. मी वॉर्डच्या बाहेर जाऊन दारावरच्या छोट्याशा व्ह्यू मिररमधून आत डोकावलं आणि मी अक्षरशः हादरलो. ती मुलगी तू होतीस. माझ्या डोक्यात काही शिरत नव्हतं. अवघ्या 6 महिन्यांपूर्वीच तू पूर्णपणे ठणठणीत होतीस. मग इतक्या कमी वेळात असं काय घडलं की तुझी ही अवस्था झाली होती? हे सगळं मनात चालू असतानाच तुझा आवाज पुन्हा माझ्या कानावर आला. तू जवळजवळ किंचाळत म्हणत होतीस, मला सोडून जाऊ नकोस प्लीज. माझं या जगात कोणीच नाही. मला पुन्हा एकटं करू नकोस. आणि त्यावेळी तुझा आवाज ऐकताच मी भानावर आलो आणि आत गेलो. पण आतलं दृश्य पाहून मी अजूनच हादरलो. तू मोठ्याने बोलत होतीस, किंचाळत होतीस, पण तुझे डोळे पूर्णपणे बंद होते आणि त्या बंद डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. ते दृश्य पाहून मी स्वतःला तुझ्याजवळ जाण्यापासून थांबू शकलो नाही. मी तुझ्याजवळ जाताच तू अचानक माझा हात पकडला आणि पुन्हा म्हणालीस, मला सोडून जाऊ नकोस प्लीज. मला एकटं करू नकोस. तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही. मी तुला काही बोलणार एवढ्यात तिथे डॉक्टर आनंद आले. मला तुझ्याजवळ पाहून त्यांनी विचारलं की मी तुला ओळखतो का? मग मी त्यांच्याशी बोललो आणि तुझ्या प्रकृतीबद्दल सगळी माहिती कळली. तरीही तुझी ही अवस्था का झाली याचं कारण अजूनही मला माहिती नव्हतं. पण एक गोष्ट कळली, तुझ्याकडे भेटायला कोणीच येत नव्हतं. अगदी तुझी आई सुद्धा नाही. त्याच क्षणी मी ठरवलं, मी तुला माझ्यासोबत घेऊन जाणार. जेव्हा तू थोडी शुद्धीवर आलीस तेव्हा मी तुला विचारलं आणि तूही होकार दिलास. मग मी खास डॉक्टरांची एक टीम नेमली आणि तुला घेऊन लॉस एंजेलिसला निघालो. त्यानंतर जे काही घडलं ते तुला सगळंच माहितीच आहे. हे सगळं सांगून अविराजने अनुषाकडे पाहत एक खोल श्वास घेतला. अविराजचं बोलणं संपताच अनुषा आपल्या जागेवरून उठली. ती त्याच्यासमोर येऊन त्याच्यासारखीच गुडघ्यावर बसली आणि घट्ट मिठी मारली. डोळ्यात पाणी येऊन ती म्हणाली, थँक्यू सो मच अवी, माझ्या आयुष्यात येण्यासाठी. त्या दिवशी तू मला भेटला नसतास तर कदाचित आज मी जिवंतही नसते. मला नवीन आयुष्य दिलंस. माझी स्वप्न परत दिलीस, जे कदाचित मीच विसरून गेले होते. या नव्या अनुषाला स्वतःच्या हातांनी घडवलंस आणि माझ्यावर एवढं प्रेम केलंस. आय लव्ह यू अवी, आय लव्ह यू सो मच. अविराजनेही तिला आपल्या मिठीत घेतलं आणि डोळे बंद केले. काही वेळ ते दोघे तसेच राहिले. थोड्या वेळाने अविराजने अनुषाला अलगद उचललं, रूममध्ये नेलं आणि बेडवर बसवलं. आधी तिचे कपडे बदलून दिले आणि मग दोघांसाठी जेवण ऑर्डर केलं. जेवण झाल्यावर अविराजने तिला औषधं देत म्हणाला, हे घे आणि लगेच झोप. उद्या सकाळी फिरायला जायचंय. विसरलेस का? फिरायला जायचंय? ऐकताच अनुषा आनंदाने मान हलवू लागली. अविराजच्या हातातून औषध घेत ती बेडवर आडवी झाली आणि म्हणाली, चला तुम्ही सुद्धा लवकर या झोपायला. आज तुमच्या त्या सॅमने पूर्ण दिवस खराब करून टाकलाय, पण उद्या मला खूप एन्जॉय करायचंय
आणि खूप साऱ्या फोटोज घ्यायच्या आहेत. तिला एवढी आनंदी पाहून अभिराजच्या चेहऱ्यावरही हसू आलं. त्याने लाईट्स बंद केल्या, टी शर्ट काढला आणि अनुषाच्या शेजारी बेडवर आडवा झाला. तो झोपताच अनुषा नेहमीप्रमाणे लगेच त्याच्यावर चढली आणि लहान माकडाच्या पिल्लासारखी त्याला घट्ट बिलगून बसली. अभिराजने तिच्या केसातून हात फिरवला आणि डोळे बंद केले. पुढच्या दिवशी सकाळी हॉटेलच्या ग्राउंड फ्लोअरवर सगळेजण तयार होऊन अनुषाची वाट पाहत उभे होते, कारण आज ती ठरवणार होती की सगळे आज कुठे जाणार आहेत. ते सगळे तिची वाट पाहत असतानाच तिथे अभिराज येताना दिसला. त्याने काळी जीन्स आणि त्यावर काळ्या डॉट्सचा डिझाईन असलेला पांढरा शर्ट घातला होता. शर्टचे वरचे 2 बटन उघडे होते आणि स्लीव्ज फोल्ड केलेल्या होत्या. त्याच्या हातांवर उठून दिसणाऱ्या शिरा त्याला अजूनच आकर्षक बनवत होत्या. तिथे उपस्थित असलेल्या मुलींच्या नजरा त्याच्यावरून हटतच नव्हत्या, पण अभिराजला त्यांच्याकडे पाहण्यात काहीच रस नव्हता. डोळ्यांवर शेड्स, एक हात जीन्सच्या खिशात आणि दुसऱ्या हातात फोन पाहत तो सरळ सगळ्यांजवळ येऊन थांबला. तो येताच विजयने त्याची थट्टा करत म्हटलं, "अरे वा माझी कम्मो, आज तर काय कहरच दिसतोयस. खरंच सांगतोय, लग्न झालेलं नसतंस ना तर? नाही तर आज तर नक्कीच तुला लग्नासाठी प्रपोज केलं असतं." अभिराजने विजयकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत श्रेयाकडे पाहत म्हटलं, "जरा आपल्या परमेश्वराला आवर घाल, हल्ली जरा जास्तच भरकटतोय." अभिराजचं हे ऐकताच श्रेयाने विजयकडे रोखून पाहिलं, दात आवळले आणि म्हणाली, "काल रात्रीची धुलाई बहुतेक अजून आठवत नाही वाटते. काही हरकत नाही, आज रात्री नीट कुटाई करीन." श्रेयाच्या या बोलण्यावर सगळेच हसू लागले. बिचारा विजय मात्र गप्प झाला. काल रात्री श्रेयाने त्याची काय हालत केली होती ते आठवूनच त्याचा चेहरा उतरला. तेवढ्यात सगळ्यांना अनुषा उड्या मारत त्यांच्याकडे येताना दिसली. अनुषाने काळ्या रंगाचा 1 पीस टॉप घातला होता, ज्यावर पांढऱ्या आणि गुलाबी फुलांची छाप होती. केस साईड पॉटिंग करून एका बाजूला गोंडस गुलाबी क्लिप लावलेली होती. हलके कुरळे केस मोकळे सोडलेले होते. पाठीवर अडकलेली ती क्यूट पांडा बॅकपॅक किंवा तिला आणखीनच गोड दिसत होती. अनुषा उड्या मारत सगळ्यांजवळ आली आणि उत्साहाने म्हणाली, "सगळे रेडी आहेत ना? चला मग निघूया." सगळ्यांनी होकारार्थी मान हलवली. तेवढ्यात विजयने विचारलं, "पण अनु, आपण जातोय तरी कुठे ते तरी सांग." आणि त्यानंतर अनुषा आणखीनच एक्साइट होत म्हणाली, "भाऊ, आपण सगळे जातोय." असं म्हणत ती थांबली आणि सगळ्यांच्या कुतूहलाने भरलेल्या चेहऱ्यांकडे पाहू लागली. मग हसत म्हणाली, "डिस्नेलँड." अनुषाने डिस्नेलँड असं नाव म्हणताच सगळ्या मुली आनंदाने उड्या मारू लागल्या. फक्त अभिराज सोडून बाकी सगळ्या मुलांचा चेहरा असा झाला जणू काही फारच अजब गोष्ट ऐकली आहे. मुली तिथे जाऊन काय काय करायचं यावर चर्चा करत पुढे निघून गेल्या. सगळ्या मुलं तिथेच उभी राहिलेली पाहून अभिराज म्हणाला, "तुम्ही येणार आहात की नाही?" अभिराज इतका शांत पाहून विजयने आश्चर्याने विचारलं, "अरे, तू इतका कूल कसा आहेस? म्हणजे तुला आधीपासून सगळं माहिती होतं?" अभिराज मोबाईल पाहत सहजपणे म्हणाला, "ऑब्व्हियसली, सगळं अरेंजमेंट मीच केले." आणि त्यानंतर तेवढ्यात ऋषभ लहान मुलांसारखा चेहरा करून म्हणाला, "पण बॉस, डिस्नेलँड, आपण काही लहान मूल आहोत का?" तो बोलणार तेवढ्यात रंशमध्येच म्हणाला, "कोण म्हणतं ती फक्त मुलांची जागा आहे? तिथे लहान मोठे तरुण सगळेच जातात आणि मनसोक्त एन्जॉय करतात. एकदा मुलींचा उत्साह बघ, किती खुश आहेत त्या. आता नखरे सोडा आणि शांतपणे चला."
रंशच्या बोलण्याला दुजोरा देत अभिराज म्हणाला, एक्झॅक्टली, कधी कधी इतरांच्या आनंदासाठीही काहीतरी करायला हवं. असं म्हणून तो पुढे निघून गेला. त्याच्या मागोमाग रंशही गेला. विजय आणि ऋषभ त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यांनाही नाईलाजाने जायचं ठरवलं. डिस्नेलँड पॅरिस. सगळ्यांच्या गाड्या मंजिलीजवळ थांबताच सगळ्या मुली अशा गाडीतून उतरून मुख्य गेटकडे धावत सुटल्या. जणू त्यांच्या मागे वेडे कुत्रे लागले आहेत. बिचाऱ्या मुलांना काही बोलायची संधीच मिळाली नाही. ते फक्त तोंड उघडं ठेवून त्या वाऱ्याच्या वेगाने अदृश्य होताना पाहत राहिले. हे सगळं पाहत अभिराज गाडीतून उतरला. डोळ्यांवर सनग्लासेस चढवले आणि मुलांकडे पाहत म्हणाला, डेमो तर मिळालाच असेल, आता आपापल्यांना सांभाळायला लागा. असं म्हणत तो पुढे गेला. मला काय, मी तर सिंगल आहे, तुम्ही मजा करा. अभिराजचं बोलणं ऐकून रंश अभिमानाने हसत म्हणाला आणि त्यावेळी तेवढ्यात ऋषभने त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, ओ मिस्टर सिंगल, हे विसरू नकोस की आम्हाला एक एक जण सांभाळायचा आहे आणि तुला दोन दोन. दोन दोन म्हणजे काय? त्यावेळी रंश गोंधळून म्हणाला. मग विजय हसत समजावून म्हणाला, दोन म्हणजे बिपाशा आणि आकृती, त्या दोघी सिंगल आहेत, म्हणजे तुलाच त्यांना सांभाळावं लागणार. असं म्हणत त्याने ऋषभ सोबत हायफाय केलं. हे ऐकून रंशचा चेहरा अक्षरशः कोमेजलेल्या फुलासारखा झाला. तोंड वाकडं करत लहान मुलांसारखा म्हणाला, तुम्ही दोघं खूप वाईट आहात. असं म्हणून तो पाय आपटत तिथून निघून गेला. यावेळी सगळेच डिस्नेलँडच्या एंट्रन्सजवळ उभे होते. मुलींच्या सांगण्यावरून विजय आणि ऋषभ त्यांचे फोटो काढण्यात गुंतले होते. हे सगळं फारच वेळ चालणार आहे असं वाटल्यावर अभिराज रंशकडे पाहून म्हणाला, चला आपण जाऊन तिकीट्स घेऊन येऊयात, नाहीतर या लोकांचा फोटो सेशन काही थांबणार नाही. रंशनेही विचित्र नजरेने सगळ्यांकडे पाहिलं आणि मग अभिराज सोबत निघून गेला. काही वेळाने ते सगळ्यांची तिकीट घेऊन परत आले. अभिराज सगळ्यांकडे पाहत म्हणाला, आता आज जायचे की इथेच फोटो काढून समाधान झालं, नाहीतर थेट हॉटेललाच जाऊया. परत जायचे का? हे ऐकताच अनुषा धावत येत अभिराजचा हात पकडून लटकत म्हणाली, अरे नाही नाही, आज जायचंय ना, आणि मला मिकी माऊस, मिनी माऊस सगळ्यांसोबत फोटोसुद्धा हवेत. तिच्या या वागण्यावर अभिराजने मान वळवून एक नजर अनुषाकडे पाहिली. मग नकारार्थी मान हलवत तो आतल्या दिशेने चालू लागला. सगळे आत गेले आणि संपूर्ण जागा फिरून पाहू लागले. त्यांनी अनेक राईड्सचा मनसोक्त आनंद घेतला. मात्र अभिराज एकाही राईडवर बसत नव्हता. तो फक्त थोड्या अंतरावर उभा राहून अनुषाकडे लक्ष ठेवत होता. कुठे तिला काही लागेल का याचीच त्याला सतत काळजी होती. राईड संपवून खाली उतरताना अनुषाने डोळे बारीक करत अभिराजकडे रोखून पाहिलं आणि शेजारी चाललेल्या सानियाला म्हणाली, जरा बघ, आपल्या टुरिस्ट गाईडकडे आपल्याला फिरवायला आणलंय, पण स्वतः एकाही राईडवर बसलेला नाही. कधी कधी वाटतं या माणसाची चांगली धुलाई करावी. अगदी बरोबर, सानियानेही तिची चिथावणी देत म्हटलं, आपण सगळ्यांनी किती सांगितलंय तरी अजून एकदाही राईडवर बसले नाहीत. मला वाटतं तुलाच यांना जबरदस्ती आपल्यासोबत ओढून न्यावं लागेल. सानियाचं ऐकून अनुषा आणखी चिडली. आता बघच मी कशी त्यांना प्रत्येक राईडवर बसायला भाग पाडते. असं म्हणत ती झपाझप अभिराजकडे चालू लागली. अभिराज जवळ पोहोचून ती काही बोलणार इतक्यातच अभिराजने तिला थांबवत म्हटलं,
हातात पाण्याची बाटली दिली. आधी हे पाणी पी. एवढ्या वेळापासून राईड्सवर फिरतेस, दमली असशील. त्याचा हा काळजीवाहू स्वभाव पाहून अनुषा आतून विरघळल्यासारखी झाली. तिने त्याच्या हातातून बाटली घेतली. पाणी पीत त्याच्याकडे पाहत मनातच म्हणाली, हा माणूस इतका केअरिंग का आहे? माझा सगळा भांडण्याचा मूडच खराब करून टाकला. आणि त्यानंतर अनुषाचं पाणी पिऊन झाल्यावर अभिराजने खिशातून रुमाल काढला आणि तिच्या चेहऱ्यावरचे घामाचे थेंब हलकेच पुसत विचारलं, आता सांग, काय बोलायचं होतं? हे ऐकून अनुषाने आजूबाजूला नजर फिरवली आणि मग अभिराजकडे पाहत म्हणाली, मला ना रोलर कोस्टर राईडवर बसायचे. हे ऐकता अभिराज थोडा आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला, पण बाळा, तुला उंचीची भीती वाटते ना? हो, पण तुम्ही सोबत असाल तर कसली भीती? तुम्हीही माझ्यासोबत चालताय ना? आणि त्यावेळी असं म्हणत तिने लगेचच अभिराजचा हात पकडला आणि तो काही बोलायच्या आतच तिला राईट्स दिशेने ओढत नेऊ लागली. अभिराजने ही हार मानली. तो तिला कुठल्याही गोष्टीसाठी नाही म्हणू शकत नव्हता आणि जर तो तिला नकार दिला असता तर अनुषा हट्टाने एकटीच गेली असती. उंचीची भीती असल्यामुळे तिला काही झालं तर या विचाराने त्याने तिच्यासोबतच जाणं योग्य समजलं. थोड्याच वेळा ते दोघे रोलर कोस्टरवर शेजारी बसले होते. बसायचा हट्ट तिने केला असला तरी त्या क्षणी तिचा जीव जणू घशात अडकला होता. स्वतःलाच मनात शिव्या देत ती म्हणाली, अनुषा, वेळ लागले का तुला? एवढा मोठा अम्युजमेंट पार्क, इतक्या राईड्स आणि तुला हीच सापडली? आता बस. अविराज तिच्या शेजारीच बसला होता आणि तिची अवस्था त्याला चांगलीच कळत होती. त्याने तिच्या हातावर स्वतःचा हात ठेवत म्हटलं, बाळा, घाबरू नकोस, काहीच होणार नाही. ही फक्त एक राईड आहे, ओके? अरे नाही, मला कसली भीती नाही. अनुषाने स्वतःला सावरत नॉर्मल असल्याचं दाखवत म्हटलं आणि त्यानंतर तेवढ्यात राईड सुरू झाली आणि त्याच क्षणी अनुषाची पकड अविराजच्या हातावर घट्ट झाली. रोलर कोस्टरवर वेग घेऊ लागल्यावर तिची हृदयाची धडधडही वाढू लागली आणि जशी राईडने पहिली वळण घेतली तशी अनुषाच्या तोंडून एक जोरदार किंकाळी बाहेर पडली. तिच्या पाठोपाठ बाकीच्या मुलींच्याही किंकाळ्या सुरू झाल्या. कसेबसे करून राईड संपली. राईड थांबताच आधी मुलं खाली उतरले आणि तर मग मुलींना उतरायला मदत करू लागले. इकडे सानिया आधीच खाली उतरली होती आणि समोर ऋषवकडे रोखून पाहत होती. तो मात्र अजूनही सीटला असा चिकटून बसला होता जणू कुणी त्याला फेविकॉलने चिकटून ठेवलं होतं. भीतीने त्याची अवस्था दयनीय झाली होती. ओ मिस्टर, मला कुणाचीच भीती नाही, असं म्हणणाऱ्यांचं काय झालंय? हवा निघून गेली का? शुद्धीत या आणि आता उठा, सानियाने त्याला जोरात हलवत म्हटलं. सानियाने अशा प्रकारे हलविल्यामुळे ऋषवला शुद्ध आली. तो आजूबाजूला पाहत म्हणाला, मी जिवंत आहे. ते ऐकताच सानियाने त्याच्याकडे रागाने पाहत उत्तर दिलं, हो, दुर्दैवाने. हे ऐकताच ऋषव पटकन आपल्या सीटवरून उठला आणि सानियाला घट्ट मिठी मारत आनंदाने उड्या मारत म्हणू लागला, मी जिवंत आहे, मला काहीच झालेलं नाही. अरे बेशिस्त माणसा, सोड मला, दूर हो. एखादी सुंदर मुलगी दिसली की लगेच तिला मिठी मारायचीच असते का? सानियाने चिडून त्याच्या पाठीवर हात मारत म्हटलं. आणि त्यानंतर सानिया पुन्हा पूर्वीसारखी बोलते हे पाहून ऋषवला खूप बरं वाटलं. तो लगेच तिला सोडत म्हणाला, तू पुन्हा नॉर्मल झालीस? पण सानियाने त्याच्याकडे कटाक्ष टाकत स्वतःला त्याच्यापासून पूर्णपणे दूर केलं आणि तिथून निघून गेली. तिला असं जाताना पाहून ऋषवही तिच्या मागे धावत गेला. खरं तर राईड सुरू होण्यापूर्वीच ऋषव खूप मोठ्या मोठ्या बाता मारत होता. सानियाला भीती वाटली तर तिने त्याचा हात धरावा. त्याला तर कुठल्याच गोष्टीची भीती वाटत नाही.
वगैरे वगैरे. पण राईड सुरू होताच तो ज्या पद्धतीने गळा फाडून किंचाळत होता ते पाहून सानिया डोळे विस्फारून फक्त त्याच्याकडेच पाहत राहिली. एक मुलगा असून तो इतका भित्रा कसा काय असू शकतो, हाच विचार तिच्या मनात होता. इकडे रंशची अवस्था तर अशी होती की अंधालाही त्याच्यावर दया यावी. एका हाताने त्याने बिपाशाला धरलं होतं आणि दुसऱ्या हाताने आकृतीला, आणि दोघीही सतत उलट्या करत होत्या. राईडमध्ये बसण्यापूर्वी दोघींनीही मनसोक्त खाल्लं होतं आणि त्याचा फटका आता बिचाऱ्या रंशला बसत होता. त्याने दोन्ही बाजूंना न थांबता उलट्या करणाऱ्या मुलींकडे पाहिलं आणि विचित्र चेहरा करत डोळे बंद करून म्हणाला, हे देवा, मी कुठे अडकलो आहे. यापेक्षा एखादी भांडखोर गर्लफ्रेंड दिली असतीस तरी चाललं असतं. किमान इतरांच्या फ्युचर वाईफ्स सांभाळायची वेळ तरी आली नसती. इकडे अनुषा आणि अविराज राईडवरून खाली आले. अनुषा काहीतरी बोलण्यासाठी अविराजचा हात पकडणार इतक्यात तिची नजर त्याच्या हातावर गेली. तिने पाहिलं की अविराजच्या हातावर नखं रुतल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या आणि थोडंसं रक्तही आलेलं होतं. हे पाहून अनुषा चकित झाली. तिने पटकन त्याचा हात वर उचलून पाहत म्हटलं, ओ माय गॉड अवी, हे कसं झालं? इतक्यात तिला आठवलं की राईडवर असताना भीतीमुळे तिने अविराजचा हात खूप घट्ट पकडला होता. कदाचित तिची लांब नखं त्याच्या हातात रुतली असावीत. हे लक्षात येताच अनुषा घाबरत म्हणाली, माझ्या नखांमुळेच लागलं ना तुम्हाला? तुम्ही मला सांगितलं का नाही? चला आधी फर्स्ट एड करूया. त्यानंतर अनुषाला इतकी घाबरलेली पाहून अविराज तिला शांत करत म्हणाला, रिलॅक्स बच्चा, काही नाही झाले, फक्त थोडाफार ओरखड्या आहेत, आपोआप बरं होईल. आणि त्यानंतर पण त्याच्यावर रागवत अनुषा म्हणाली, काय थोड्याफार ओरखड्या अवी? हे जर मला झालं असतं तर आतापर्यंत तुम्ही पूर्ण वेडे झाले असते. मला काहीच ऐकायचं नाही. आधी फर्स्ट एड, मगच पुढचं काही. अविराजला आणखी काही बोलू न देता ती त्याला घेऊन फर्स्ट एडसाठी निघून गेली. अविराजचं फर्स्ट एड झाल्यावर त्यांनी पुन्हा पुढच्या अनेक राईड्सचा मनसोक्त आनंद घेतला. सगळ्या मुलींची तोंड क्षणभरही शांत नव्हती. कधी काहीतरी बोलून मुलांच्या डोक्याचा भुगा करत होत्या तर कधी काही ना काही खातच होत्या. तिथे अविराज आणि विजय मोठ्या संयमाने आपल्या गर्ल्सचे नखरे सहन करत होते. तिथे बिचारे ऋषभ आणि रंश अशी अवस्था झाली होती की त्यांच्या मनात एकच विचार येत होता, डिस्नेलँड भाड्यात गेलं, फक्त या मुलींमधून आम्हाला वाचवा. अशाच प्रकारे त्यांनी खूप मस्ती केली, भरपूर फोटोही काढले. अनुषा आणि श्रेयाने तर हट्ट धरून अविराज आणि विजयच्या डोक्यावर कार्टूनवाले हेअर बँडही घालून घेतले. त्यांचं दोघांचं असं सगळं ऐकून रंश ऋषभजवळ जाऊन विजयकडे पाहत म्हणाला, पाहिलंस ना, लग्न केल्यावर पुरुषांची काय अवस्था होते ते? मी तर आयुष्यात कधीच लग्न करणार नाही. त्यावर अविराजकडे पाहत थोडासा भावुक होत ऋषभ म्हणाला, अरे वेड्या, तू लग्नाची गोष्ट करतोयस? तिकडे माझ्या बॉसकडे बघ, लग्न न करता सुद्धा त्यांनी सगळी पतिधर्माची जबाबदारी पार पाडावी लागते. माझं तर असंच मत आहे की लग्न तर सोडच, कुठल्याही रिलेशनशिपमध्येही पडू नये. जितकं मुलींपासून लांब राहाल तितकं शांत आणि सुखी आयुष्य जगता येईल. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मान हलवत एकमत दर्शवलं. ते हे सगळं बोलतच होते तेवढ्यात मागून सानिया येत ऋषभ जवळ उभी राहून म्हणाली, इथे उभं राहून कोणत्या मुलींकडे बघताय? चला माझ्यासाठी काहीतरी खायला आणा. आणि त्यानंतर ऋषभची अवस्था पाहून रंश हसायला लागणार. तेवढ्यात आकृती आणि बिपाशा
धापा टाकत त्याच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, अरे इथे उभे काय करताय? जरा पाणी आणा. इतका गळा सुकलाय की जणू वाळवंटच झालंय. लग्न किंवा रिलेशनमध्ये नसतानाही अशी परिस्थिती पाहून ऋषभ आणि रंश यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि हतबलपणे मान हलवली. मग दोघंही मुलींच्या आज्ञेचं पालन करायला निघाले. आणि त्यानंतर तिकडे अनुषा जबरदस्ती अविराजचा हात धरून त्याला आईस्क्रीम पार्लरकडे ओढत नेत होती आणि वारंवार म्हणत होती, आवी हे शेवटचं, प्लीज प्लीज. मग नाही मागणार, प्रॉमिस. अविराज तिला समजावत म्हणाला. आणि त्यानंतर, मुळीच नाही, ही तिसरी वेळ आहे आईस्क्रीमची मागणी करत आहेस. आधी 2 वेळा खाल्लंस ना, बस आता पुरे. तुला लवकर सर्दी खोकला होतो बाळा. त्यानंतर पण अनुषा काही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती. अखेर कशीबशी तिने अविराजला मना घेतलंच. नेहमीप्रमाणे शेवटी अविराज अनुषापुढे हार मानतो आणि तिला आईस्क्रीम पार्लरमध्ये घेऊन जातो. अनुषा आनंदाने आईस्क्रीम खात असतानाच अविराजचा एक बॉडीगार्ड येऊन त्याला काहीतरी सांगतो. आणि त्यानंतर अविराज फक्त मान हलवतो आणि त्याला जाण्याचा इशारा करतो. मग तो अनुषाजवळ येऊन तिचा हात धरत म्हणतो, चला तुमची अजून एक इच्छा पूर्ण करूया. आणि त्यानंतर चालतच अनुषा गोंधळलेल्या स्वरात विचारते, आणखी एक इच्छा म्हणजे? अविराज काहीच न बोलता फक्त पुढे हाताने इशारा करतो. अनुषा त्या दिशेने पाहते आणि समोरच मिकी माऊस आणि मिनी माऊस उभे असल्याचं पाहते. खरं तर ते ओरिजिनल नव्हते. काही लोकांनी त्यांचे कॉस्ट्यूम घातले होते, पण इथे ते सगळ्यांचं मनोरंजन करत होते आणि लोक त्यांना खरंच मिकी आणि मिनी समजून त्यांच्यासोबत फोटो काढत होते. त्यांना समोर पाहताच अनुषा आनंदाने धावत त्यांच्या जवळ गेली, त्यांना भेटली, गप्पा मारल्या आणि फोटोसुद्धा काढले. साधारणपणे असे डिझनी कॅरेक्टर्स दिसले की लहान मुलं आणि लोकांची मोठी गर्दी जमते, पण अनुषा भेटेपर्यंत तिथे कुणीच आलं नाही, कारण अविराजने खास तिच्यासाठी त्यांना बोलावलं होतं आणि आपल्या बॉडीगार्ड्सना स्पष्ट सांगितलं होतं की अनुषाचं फोटो सेशन पूर्ण होईपर्यंत कुणीही तिथे यायचं नाही. अशाच प्रकारे फिरत हसत खेळत संपूर्ण दिवस कसा सहज निघून गेला ते कुणालाच कळलं नाही. आता सगळ्यांनाच संध्याकाळी होणाऱ्या डिझनीलँडच्या फायरवर्क शोची आतुरतेने वाट पाहत होते. डिझनीलँडच्या मुख्य कॅन्सलसमोर त्यावेळी प्रचंड गर्दी जमली होती. अविराज, अनुषा आणि बाकी सगळे तिथे जाऊन उभे राहिले आणि शो सुरू होण्याची वाट पाहू लागले. काही वेळातच ते अद्भुत दृश्य सगळ्यांच्या डोळ्यांसमोर उलगडलं. कॅन्सलमधून आकाशात रंगीबेरंगी भव्य फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. प्रत्येकजण आपल्या जोडीदाराला धरून त्या सुंदर क्षणांचा आनंद घेत होता. श्रेया विजयच्या बाजूला उभी राहून त्याच्या खांद्यावर डोकं टेकून शो पाहत होती. अनुषा अविराजला साईड हग देऊन उभी होती आणि अविराजने तिला कमरेतून घट्ट धरलं होतं. अनुषाचं डोकं त्याच्या छातीवर टेकलेलं होतं. दोघंही समोर होणाऱ्या आतषबाजीकडे शांतपणे पाहत होते. शो संपल्यानंतर सगळे गाड्यांमध्ये बसून हॉटेलकडे निघाले. दिवसभराच्या धमालीनंतर सगळ्या मुली खूपच थकल्या होत्या आणि गाडीतच झोपून गेल्या होत्या. हॉटेलला पोहोचल्यावर सगळे आपापल्या खोल्यांकडे निघून गेले. अविराज अनुषाला सोबत घेऊन आपल्या खोलीत आला आणि तिला आरामात बेडवर झोपून तिचे बूट काढले. त्यानंतर तिचे कपडे बदलून तिला नाईट सूट घातला आणि हलकेच ब्लँकेटने झाकून दिले. सगळं नीट केल्यावर तो स्वतः फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. काही वेळाने अविराज फ्रेश होऊन बाहेर आला. झोपलेल्या अनुषाकडे एक नजर टाकत त्याने आपला फोन घेतला आणि बाल्कनीकडे जात कुणाला तरी कॉल केला. कॉल लागताच तो म्हणाला,
सगळं रेडी आहे ना? मला कुठल्याही प्रकारची निष्काळजीपणा नकोय. समोरच्या बाजूने काहीतरी उत्तर आलं. ते ऐकून अभिराज हलकंसं हसला आणि गुड म्हणत कॉल कट केला. मग त्याने वर आकाशात चमकणाऱ्या चंद्राकडे पाहत हळूच म्हणाला, आय नो तुम्हीही माझ्यासोबत आहात. यानंतर तो पुन्हा खोलीत आला. अनुषाच्या शेजारी झोपत तिच्या कपाळावर हलकंसं किस केलं आणि मंद आवाजात म्हणाला, गेट रेडी फॉर द नेक्स्ट वन. स्वतःशी स्मितहास्य करत त्याने अनुषाला मिठीत घेतलं आणि झोपून गेला. झोपेत सुद्धा अनुषाला अभिराजचा स्पर्श जाणवत होता. ती त्याला अधिक घट्ट बिलगत शांत झोपेत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आज सगळ्यांचा शॉपिंगला जाण्याचा प्लॅन होता. पूर्ण दिवस खरेदी, फिरणं, मस्ती आणि रात्री विजयकडून एक खास प्लॅन आखलेला होता, जो तो सगळ्या मुलांसोबत पूर्ण करणार होता. या प्लॅनबद्दल अभिराजला सोडून बाकी सगळ्या मुलांना माहिती होतं. अभिराजला अगदी शेवटच्या क्षणी सांगायचं असं सगळ्यांनी ठरवलं होतं आणि त्यानंतर ठरल्याप्रमाणे सगळे सकाळी उठले, तयार झाले, आपापला नाश्ता केला आणि त्या दिवसाचं गंतव्य शॉपिंगसाठी बाहेर पडले. त्यावेळी सगळे पॅरिसमधील एका प्रसिद्ध शॉपिंग एरियामध्ये होते. 2-3 जणांच्या गटात सगळे वेगवेगळ्या स्टोअर्स एक्सप्लोअर करत होते. शॉपिंग म्हटलं की मुली नेहमीच उत्साही असतात, पण आज मुलं देखील खूप आनंदी आणि फुललेल्या चेहऱ्याने फिरत होती, अभिराज सोडून. तो नेहमीसारखाच गंभीर आणि शांत होता. उरलेल्या मुलांमध्ये मात्र डोळ्यात काहीतरी इशारे सुरू होते. खूप वेळापासून आपल्या पती परमेश्वराकडे लक्ष ठेवून असलेली श्रेया त्याच्याकडे संशयाने पाहत अनुषा जवळ आली. अनुषा एका ब्रेसलेटच्या दुकानात काही ब्रेसलेट पाहत होती. श्रेया तिच्या जवळ येऊन म्हणाली, या मुलांचं काहीतरी नक्कीच शिजतंय. श्रेयाचं बोलणं ऐकून अनुषाने तिच्याकडे पाहिलं आणि मग तिच्या नजरेचा माग काढत समोर उभ्या असलेल्या विजयकडे पाहत म्हणाली, काय श्रेया, तूही माझ्या भावावर नेहमीच संशय का घेतेस? आणि त्यावेळी अनुषाच्या बोलण्याने श्रेया थोडीशी नाराज झाली. काहीतरी बोलणार इतक्यात सानियाने मध्येच डोकं पुढे करत म्हटलं, अरे नाही अनु, श्रेया बरोबरच म्हणते. मीही बराच वेळ पाहते या मुलांमध्ये डोळ्यातूनच काहीतरी इशारे चालू आहेत. आपली नजर त्यांच्यावर गेली की लगेच कुठेतरी दुसरीकडे पाहतात, नाहीतर दात दाखवत हसतात. आपल्याला पाठिंबा मिळाल्याचं पाहून श्रेया आणखी आत्मविश्वासात म्हणाली, बघितलंस, मी म्हणाले होते ना, काहीतरी गडबड आहे. ही एका इंडियन बायकोची नजर आहे, जी नवऱ्याच्या बदललेल्या हालचाली ती 2दा बोटांची चुटकी वाजवत म्हणाली, अशा क्षणात ओळखते. आणि त्याचनंतर सानिया आणि श्रेयाचं बोलणं ऐकून अनुषानेही आता लक्ष देऊन मुलांकडे पाहिलं. तिची नजर थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या अभिराजकडे गेली. तो फोनवर कुणाशी तरी कामाच्या विषयावर बोलत होता. एक हात खिशात होता तर दुसऱ्या हाताने तो फोन कानाशी धरून उभा होता. त्याच्यावर पडलेली सूर्यकिरण त्याला जणू सोन्यासारखं झळकवत होती. काही क्षण अनुषा त्याच्याकडेच पाहत हरवून गेली. मग स्वतःला सावरत ती म्हणाली, पण जर खरंच काहीतरी शिजत असेल तर अभिला तरी माहिती असायला हवे ना. तो तर अगदी नॉर्मल आहे. सावर. यावर श्रेयाने उत्तर दिलं, मला वाटतं अजून त्याला काहीच कल्पना दिलेली नाहीये. बाकी मुलांनी अजून काही सांगितलेलं दिसत नाही, कारण एकदा का त्याला कळलं तर तो कुणालाही उलटसुलट काही करूच देणार नाही. आणि तुला सगळं आधीच सांगितलं असतं ही वेगळीच गोष्ट. असं म्हणत श्रेयाने विजयकडे रोखून पाहिलं आणि पुढे म्हणाली, आणि हा माझा नवरा ना,
फारच चंट आहे. श्रेयाचं हे वाक्य पूर्ण होत नाही तोच तिकडे कोल्ड कॉफीचा घोट घेत असलेल्या विजयच्या गळ्यात ती अडकली आणि आणि त्याला जोरात खोकला सुरू झाला. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.